नारायण राणेंना मुख्यमंत्री बनवला, मनोज जोशींना मुख्यमंत्री बनवला. अरे मनोज जोशींना लोकसभेचा अध्यक्ष बनवला, का साहेब होऊ शकले नसते? अरे माझ्यासारखा सर्वसामान्य गरिबीतून वरती आलेला, झोपडपट्टीमधून वाढलेला रामदास कदम, त्याला सर्वसामान्य माझ्यासारख्या माणसाला असामान्य महत्व प्राप्त करून दिलं. शिवसेनेचा नेता केला, शिवसेनेचा नेता केला. उद्धवजी, तुम्हाला लाज वाटली पाहिजे शिवसेना प्रमुखांचं नाव घ्यायला. ज्या शिवसेना प्रमुखांनी कमावलं, तुम्ही मुख्यमंत्री पद घेऊन सगळं गमावलं, सगळं गमावलं. होय होय, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे झाले नसते तर बांधवांनो शिवसेना फुटली नसती. ज्यावेळेला एकनाथजी शिंदे साहेबांनी निर्णय घेतला होता, त्यावेळेला याच उद्धव ठाकरेंनी शपथ घेतली होती की आज 40 पैकी एकाही आमदाराला मी निवडून देणार नाही. खोके 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 म्हणून बाप बेटे थकले थकले. ज्या दिवशी आम्ही तोंड उघडू ना, एकनाथ शिंदे आणि रामदास कदम, उद्धव ठाकरेंना हा देश सोडून जायला लागेल, हे वास्तव आहे. राणे साहेब पण त्याला साक्षीदार आहेत. तुमच्या वडिलांना विचारून घ्या, तुमचे वडील पण साक्षीदार आहेत. अरे अनेक खोके मिठाईचे आम्ही पोहोचवलेत मातोश्रीमध्ये. होय, एकनाथ शिंदे साहेबांनी खोके दिले ते विकास कामासाठी दिले, कोट्यवधी रुपये विकास कामासाठी खोके दिले, आणि पुन्हा 40 आमदार निवडून आणले. एकही आमदार पडू दिला नाही. एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं होतं, रामदास भाई, या 40 पैकी एकाही आमदाराला मी पडू देणार नाही, सगळ्याच्या सगळे आमदार मी निवडून आणीन. आणि आज पुन्हा मी माझ्या कोकणाच्या वतीनं शिंदे साहेब तुमचा मी आभार मानतो.